मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत आमच्या कन्स्ट्रक्शन साईटचं काम कुठेपर्यंत आले बघण्यासाठी. तेव्हा फ्लोअरची फरशी वगैरे चालू होती आणि किचन वट्टा वगैरे रूमचे रॅक्स वगैरे पूर्ण झालेले होते. तर आज आम्ही आलो आहोत 5-6 दिवसानंतर परत चेक करण्यासाठी की काम कुठेपर्यंत आलं आहे. तर तुम्हालाही दाखवतो आम्ही आता कसं चालू आहे काम वगैरे. तर चला जाऊयात. हे आहे खालचं गोडाऊन पूर्ण. आई बघून आली आहे पूर्ण. इथे पण आम्ही रूम्स काढलेले आहेत खाली. बघा पूर्ण फ्लोअर्सचं काम झालं आहे. तर पूर्ण असं अस्ताव्यस्त पसारा पडलेला आहे. आता हे आवरावं लागेल. इथे ते लोक पूर्ण टाईल्सची कटिंग करतात. बघा ते कटिंग केलेले तुकडे आहेत तिकडं. चला आता बघूयात मेन. पायऱ्याचं काम झालेलं दिसायला आहे. तर स्टेअर्सचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे पूर्ण. अजूनही चालूच आहे. एंट्री त्या साईडने आहे, पण आम्ही आता किचनच्या एंट्रीमधून एंटर केलं आहे. हे बघा, हे किचन वट्टा. ही आहे मस्त विंडो. इथून आम्हाला सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन होतंय. ते बघा तिथे आहे मंदिर. आणि हा रॅक किचनचा. यानंतर फर्निश होणार आहे पूर्ण. आहे आमचा बाहेरचा वॉश एरिया किचनच्या बाहेरचा, म्हणजे तिथेच आजेने करून आई भांडे वगैरे घासू शकेल. आणि इथूनच ही बेडरूम. किचनची आमची फ्रंट साईड असल्यामुळे आम्ही इथे लावले आहेत गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. कालच गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. आणि ही बेडरूम आहे. बेडरूमची टाईल्स कशी वाटत आहे सांगा. हा बेडरूम मधला रॅक भरल्यात जाईल. ही एक्स्ट्रा रूम आहे. तर आमचा इथे विचार चालू होता पहिले की देवघर करायचा, पण आता माहिती नाही अजून काय होईल. नंतर मग अजून ड्रेसिंग रूम करायचा विचार होता. बघूयात शेवटपर्यंत काय होते ते. आणि ह्या आहे टॉयलेट. ही बाथरूम. इथेच अटॅच आहे एक कमोडचं. आणि हा आहे वॉश एरिया. इथे वॉशिंग मशीनसाठी जागा ठेवलेली आहे. तिथे होणार आहे बेसिन. आणि ही एक बेडरूम. ह्या बेडरूममध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांनी सामान ठेवले. ते स्वयंपाक वगैरे इथेच करून खातात. आणि ही हॉल. हा आहे आमचा हॉल. एंट्री इथून आहे, पण तिथे काम चालू असल्यामुळे एंट्री आम्ही किचनमधून केली. तर ही आहे हॉलची गॅलरी. आमचा पूर्ण फार्म हाऊस झाल्यासारखं झालंय. मागे शेत आणि समोर घर असं आहे सर्व. आणि या शेतामध्ये लावलेलं आहे काही तूर आणि सोयाबीनची पिकं घेतलेली आहेत शेतामध्ये. कसं आहे, आवडलंय का सगळं काम सांग. छान वाटायलंय का? एकदम भारी. इकडे लावायचं नाही का अजून बेसिनच्या जागीच? आणि इथं आहे का नाही? मग आईचा सगळ्यात फेवरेट प्लेस किचन. तिला किचन खूप मोठं हवं होतं. आम्ही सर्वात मोठं किचनच केलं आहे. मग इथे डायनिंग एरिया वगैरे इथेच अटॅच आहे पूर्ण. बघा घराचं काम बघण्यासाठी आली आहे माझी आजी आणि ओम. ओम इकडे बघ. तिकडून या किचन.
हाय कर. कसं झालंय काम बघून घे, सर्व चांगलं झालंय की नाही. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन घरामध्ये. बघा, देखरेख करा. कसं झालंय काम सांगा. छान झालंय का? किचन कसं वाटलं? खूप दिवसानंतर आली. किचन भारी वाटायले का नाही? मोठं मोठं. कसं झालंय सांग. लय भारी झालं का? हॉलची खूप भारी वाटली. अजून साफ केलं खूप भारी दिसते. आता नंतर वर पीओपी होईल, मग अजून छान दिसेल. आणि एवढी समोर पूर्ण जागा मोकळी होणार आहे आमची. पूर्ण आम्हाला इथं गार्डन वगैरे करायचं आहे. ते नंतर घर झाल्यानंतर आम्ही करूच. छान वाटलं का? हा, नंबर 1 झालं. 1 नंबर झाले. बघितलं नाही शाळा आमची. शाळेत बिझी असल्यामुळे वेळ भेटत नाही यायला. गणपती आता उद्या जायचं सरला गेला. इथं ग्रिल बसवलं जाणार आहे आता. स्टील. धनीची आठवण आली का तुला? पालशिली आमच्या घरात नवीनच. पाहुण्यांचं आगमन होत आहे इकडे. एक पाहुणे आलेले आहेत आमचं घर बघण्यासाठी. हाय कर रिओ. अजून कोण आलंय बघा. रियूची मम्मी. करा हाय हॅलो. यांचं पण युट्यूबला चॅनल आहे. मी त्यांच्या चॅनलची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच टाकेल. जाऊन सबस्क्राईब करा. बघा कसं वाटतंय सांगा. असं आहे का? चोरून चोरून येऊन गेला ते. आम्हाला इथं झोपायचं, इथं सगळं करायचंय. मग रिओ कसं वाटेल घर? भारी वाटायले का नाही? अजून तर खूप काही राहिले. आता आम्ही जात आहोत टेरेसवर. चल टेरेसवर बघा. हाय आला का? अजून कोण आलंय? अजून बघा मामाची एंट्री झालेली आहे. आता आम्ही जात आहोत टेरेसवर. अरे इथून नाही रे. अगा टेरेसचा व्ह्यू. सनसेट होत आहे आता. सनसेटचा व्ह्यू भारी दिसायला लागला. टेरेस गार्डन करायचं इथं मस्त एका साईडला आपलं. गच्चीवर बसलेले असताना अक्षय तिकडून आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन आलेला होता. त्याने पंजाबी तडकाचे 2 पॅकेट आणि मूग डाळीचं 1 पॅकेट आणलं होतं. पण त्याला ते आम्हाला द्यायचं नव्हतं. तो स्वतःच घेऊन जात होता. पण मी परत त्याच्याकडून मागून घेतलं आणि दे म्हटलं. मग आम्ही असंच गच्चीवर गप्पा मारत असताना वर्षाताईचं पण जे यूट्यूब चॅनल आहे त्यासाठी मी एक व्हिडिओ तयार करत होतो. मग त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ तयार करून मग आम्ही त्यांच्या घरी गेलो चहा घेण्यासाठी. आता आम्ही आलो आहोत वर्षाताईंच्या घरी चहा पिण्यासाठी. चला बनवा आता लवकर चहा. शेल्फ परमनंट नाही. तुला तेवढंच येते करायला. दाखव होमवर्क. बघा आजकालची जनरेशन कशी मोबाईलवर यांना
त्यांना होमवर्क आहे. मग काय झालं म्हणजे किती आयते झाला तुम्ही. आयते झालेच नसते लेकर. त्यांची दिवाबत्ती सुरू आहे देवाला. साईबाबा तयार होत आहे. घरचं दूध आहे का तुमच्या? बर. प्युअर दुधाचा चहा टाका, पाणी टाकू नका. मग प्युअर दुधाचा चहा करा. टाकलेलं आहे तुमचं काम सोपं केलंय. मग खराब होईल का? पप्पा पण आलेले आहे तिकडून. रिव्ह्यूचा अभ्यास बघा कसा आहे झोपून. साथ करते का? मी शाळेत टाकणार आहे कंटेनला. हा माझा स्टुडंट आहे. माझ्यासमोर नाट्य करायला लागलाय. वर्षाताईंनी मला त्यांचं रिंग लाईट लावून दाखवलं आणि मलाही म्हणत होत्या की तू पण घे, असं व्हिडिओ करताना खूप छान लाईट येतो आणि याच्यामध्ये 3 कलर्स चेंज होत होते. मग मलाही छान वाटलं आणि मग त्यांनी चहा बनवला आणि दिला. बिना कानाचा कप दिलेला आहे आम्हाला. चला आम्ही ऍडजस्ट करून घेऊ तुमचा. मग आई चहा घेत नाही म्हणून त्यांनी आईसाठी बालुशाही आणि सोनपापडी घेऊन आलेल्या होत्या. आईने फक्त एकच बालुशाही घेतली आणि बाकीचं त्यांनी प्लेट माझ्याजवळ आणून दिलं. बाय बाय. तर आता आम्ही पोचलो आहे घरी आणि सगळं काम पाहिलं आम्ही, आमचं कसं झालंय पूर्ण काही नाही. तर आता फरशीचं काम होत आलेलं आहे. तर आता यानंतर पुट्टी व आपलं POPचं काम सुरू होईल. ते पण मी त्याचे पण अपडेट्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत राहील. आणि आज वर्षाताई शिंदे सर, तसेच आजी, मामाचे 2 मुलं, हे सर्वजण घराचं काम पाहायला आलेले होते. तर त्यांनाही खूप घर आवडलं आहे. आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, हे खूप मेन आहे, कारण तुम्ही पाहता व्हिडिओ आणि तसंच निघून जाता. आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.